हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तो हे आहे आम्ही तयारी केली आहे बाप्पाच्या आगमनची आणि बाप्पांना आम्ही एक दिवस आधीच घ्यायला गेलेलो रात्री आणि विधान पण होता आमच्यासोबत. इथे आम्ही आलो आहे घरी आणि आईने इथे आरती केली बाप्पाची. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर उठून देवाची आरती पूजा वगैरे करून घेतली, देवाला नैवेद्य दाखवला आणि खूप मजा केली. विधान पण खूप एन्जॉय करत होता कारण की त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्यांनी टाळ वाजवली, ढोलकी वाजवली, खूप म्हणजे काकासोबत खूप एन्जॉय करत होता. मी पण मस्त नटले होते कारण की देवबाप्पा घरी आले तर आपल्याला त्यांचा असंच त्यांची सेवा केली पाहिजे नटून धटून. तर इथे आम्ही आरती करतो आहे. आरती करून झाल्यावर काकांनी इथे विधानला घेतलं आहे आणि सोबत आरती करत आहे. आरती झाल्यानंतर मस्त आम्ही फोटोशूट केला सर्वांनी आणि घरी सर्व पाय पडायला येत होते. तर खूप मजा येत होती. खूप म्हणजे हे जे गणपतीचा सण आहे ना, एकदम माझा फेवरेट आहे कारण की सर्व घरी येतात आणि मस्त एक गेट टुगेदर होतो. सर्व आले होते तर सर्वांचा मी तो फोटो काढला होता सर्वांसोबत. खूप खूप मजा आली. माझा गणपती 1.5 दिवसाचा असतो तर त्याच्यामुळे जास्त काय सेवा करायला देवाची भेटत नाही. तर आम्ही इथे देवाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करायला घेतलं आहे आणि पूर्ण घर दाखवतं आहे देवाचा. आणि खूप म्हणजे दुःख वाटत होता कारण की देव फक्त 1.5 दिवस होते आमच्यासोबत. तर काय म्हणजे खूप दुःखी होते मी इथं. आणि मग आम्हाला देवाचे सर्वांनी पाय पडले. भूलचूक माफ कर देवा, आमची काय आमच्याकडून चुकला असेल. आणि मग इथे आम्ही यांना विसर्जन करायला इथे आमच्या इथे तलाव आहे तिथे आणलेला आणि खूप चांगला म्हणजे असं ते त्यांनी विसर्जन केला. तर खूप मजा केली. तर असा आमचा गणपतीचे 1.5 दिवस गेले आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे गावी गेले तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय वीडियोज़. मिलती हूँ आपसे नेक्स्ट व्लॉग में.